हे विद्येचे माहेरघर असल्यामुळे पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात। कायम पुण्याने एक सुरक्षितेची वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे। यामध्ये कालच्या स्वारगेटच्या घटनेने खरंच मनाला वेदना होतात। काल सकाळी 6:15 दरम्यान स्वारगेट आगारामध्ये एका 26 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार झाला। संबंधित तरुणीने 9 वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डीसीपी स्मार्तना पाटील असतील, पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील यांनी तातडीने तपास कार्य हातामध्ये घेतलं। याच्यामध्ये त्या भागातील सगळे सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे चेक करून त्या संबंधित तरुणीने आरोपीची सांगितलेली ओळख आणि त्या अनुषंगाने तयार केलेले स्केचेस असतील, फोटोज असतील, या अनुषंगाने पोलिसांची 8 पथकं ही कालपासूनच ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत। यामध्ये आरोपीचे सीडीआर असतील, लोकेशन असतील हे डिटेक्ट करून आरोपी पकडलाही जाईल। पण शेवटी त्या मुलीची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे। तिचं आयुष्य हे लाख मोलाचं आहे। त्याच्यामुळे अशा घटना घडूच नाही याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे। मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे। याच्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनचं पेट्रोलिंग ही उत्तम पद्धतीने चालू असताना या रहदारीच्या भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे दुर्दैवी आहे। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येतं संबंधित तरुणी ही आरोपीशी बऱ्याच वेळ बोलताना दिसतीये। मास्क घालून आलेला हा आरोपी अनोळखी आहे, आपली कोणतीही ओळख नाहीये, तरी सुद्धा संबंधित तरुणीने आपल्याला कुठे जायचंय, आपल्याबरोबर कोण आहे, आपला पत्ता, या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे कदाचित आरोपीच्या लक्षात आलं असेल की ही मुलगी एकटी आहे आणि आरोपीने सांगितलं की मी तुला बस दाखवतो, माझ्यासोबत चल, आणि यामुळे ती तरुणी त्या आरोपीसोबत गेलेली आहे। मला महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लहान भगिनींना या निमित्तानं आव्हान करायचं आहे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, आपली कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका। इतकंच काय, सोशल मीडिया आणि फेसबुकवरती सुद्धा जर कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर सहजासहजी त्याला बळी पडू नका। शेवटी माणसांच्या कळपामध्ये हिंस्र श्वापादांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। आपली सुरक्षा आपल्या हातामध्ये आहे। महाराष्ट्र पोलीस, राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासन हे आपल्या सुरक्षितेसाठी सतर्क आहेत, पण आपण देखील सावधगिरीच्या भूमिकेमध्ये असावं। अनोळखी व्यक्तींवरती विश्वास ठेवू नका। कोणतीही माहिती हवी असल्यास त्या भागातल्या शासकीय यंत्रणेकडे चौकशी करावी। स्वारगेट भागामध्ये आपल्यासाठी मदत कक्ष आहे किंवा 112 या क्रमांकावरती 1098 1091 या क्रमांकावरती माहिती विचारली तरी सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते। म्हणून महाराष्ट्रातल्या माझ्या या सर्व विद्यार्थिनींना, लहान भगिनींना मला या निमित्तानं आव्हान करायचंय, सतर्क रहा। अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही दिशाभूल होत असताना त्याला बळी पडू नका। स्वारगेट पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर एसटी स्टँडचे आहे आणि अशा वेळेला मध्यवर्ती ठिकाणी पुण्याच्या एवढी रहदारी वर्दळ असताना सुद्धा असे प्रकार हे काही सर्रास घडले जातात। म्हणजे काल आपल्या समोर आलं प्रकरण म्हणून आपल्या लक्षात आलं, पण असे प्रकार सर्रास त्या एसटी स्टँडच्या आवारामध्ये घडले जातात आणि हे पोलिसांना असे गुन्हेगार लोक वावरताना माहिती असतात। मग त्या ठिकाणी नुसतंच हे चालतं का, याच्यामध्ये दारूचे धंदे आहेत, मटक्याचे धंदे आहेत, अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या आहेत आणि हे पोलीस त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना आपण बघितलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना सुरक्षा तिथं वाढवली पाहिजे। त्या ठिकाणी चुकीची लोकांचा वावर हा थांबवला पाहिजे। एकटी दुकटी महिला बघून तिच्यावर अशा पद्धतीचे अन्याय होताना नवीन नाही, तर ह्याच्यामध्ये ही टोळी अशी काही लोक त्या ठिकाणी कुठली महिला अडचणीत आली, कुठली एस टीमधनं उतरली, तिला रस्ता माहीत नसतो, कधी घरातून चुकून एखादा भांडणं तांडणातून आलेली असते आणि ती रात्री तिथं वावर बघताना ती त्यांची गिऱ्हाईक होती, त्यांच्या ह्याला ती बळी पडती, त्यांना ती वासनेला ती बळी पडते यांच्या, आणि ही सगळी लोक त्या ठिकाणी पळवली पाहिजे, हलवली पाहिजे। हा गाडे नावाचा इसम हा गुन्हेगार आहे, ह्याच्यावर तडीपारच्या बी केसेस झालेल्या आहेत आणि हे जे मारामाऱ्या खुनाचेही प्रकार ह्या गाडीवर असतात अशी माझी माहिती आहे। पण पुढे गेल्या काही दिवसात ना असं बघितलं तर कोयता हल्ले, त्याच्यानंतर मर्डर, त्याच्यानंतर परवा जो प्रकरण गजा मारण्याचं सगळं झालं, पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे पोलीस कमी पडतात असं वाटतंय। मोक्याचे आरोपी ज्या वेळेला प्रचारात उतरवले जातात हे भारतीय जनता पार्टीचे, तिथंच गुन्हेगारी फोपवली जाते, हे माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे। आणि मग ज्या नेत्यांनी हे सगळे केले हे पाप त्यांचं आहे, पण हे पुणेकरांना हे पाप फेडावं लागतं। आपल्या थोड्याशा विजयासाठी, थोडं निवडणूक जिंकण्यासाठी जर ह्या लोकांचा वावर त्यांनी केला असेल तर पोलीस खात्याला बी प्रश्न पडतो की ह्यांच्यावर आम्ही हात टाकायचा का नाही, आणि हात टाकल्यानंतर आपली परिस्थिती राजकीय लोक काय करतील ही मनामध्ये भीती असताना मग पोलिसांनी कारवाई कशी करायची हा प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या कार्यकर्त्याला। म्हणून जी लोक, अशा नेते, अशा मोका कारवाई करणारे असणारे कैदी असतील, खून करणारे असतील आणि डिफॉल्टर जे गुन्हेगार असतील हे जर प्रचारात दिसतील, ज्याच्यावर दिसतात त्या नेत्यात पहिली कारवाई करावी अशी मी परवा विनंती केली, आजही केली। आणि हे जर थांबवायचं असेल
तर गुन्हेगार लोक, चुकीच्या लोक ही जर नेत्यांबरोबर दिसली, प्रचारात दिसली, तर यांचा बिमोड जर नेत्यांनीच नाही केला तर पोलीस खातं बी हातबल झाले आणि याची पूर्ण जबाबदारी ही सत्ताधारी लोकांची आणि हे पाप सत्ताधारी लोकांचं आहे. पुण्याचा बिहार होतोय. बिहार सुधारला आहे. बिहारला तुम्ही बोलू नका, बिहार चांगला झाला आहे. पुणे बिघडत चाललं आहे. उलट पूर्वी लोक म्हणजे बिहार झालं का, बिहार एकदम सुधारला आहे. आता पुण्यात बिहार झालं. बिहारला तुम्ही बदनाम करू नका, बिहारला सुरक्षित आहे. पुण्यात त्याच्यापेक्षा खाली या यंत्रणेत गेले आता.